कविता गवंडी आहे. ऍक्सिडेंट झालेला माझा भाऊ आहे लहान ना. वडील पण नाही, 4 महिन्यापूर्वी गेले. तर माझा भाऊच हा आमचा सगळा सर्वोपरी होता. पहाटे 5 वाजता, रात्री 11 वाजता, 11:30 वाजता मी त्याला बोलले होते. मग 5 वाजता दुधाळ हवालदारचा कॉल आला की असं गाडी तुमच्या नंबरवर आहे, ती गाडीचा ऍक्सिडेंट झाले, तुम्ही या म्हणून. तिथे गेला असं माझा भाऊ मोठा गेला. तिकडे गेल्यानंतर डेथ बॉडी एकावर एक पडला असं म्हणते. आम्हाला संशय आहे की जरी पडला असेल तर गाडी डेथ बॉडी जी एकावर एक का पडेल, साईडला पडली पाहिजे ना, म्हणजे गाडीला पण काहीतरी लागलं असलं पाहिजे जर ऍक्सिडेंट झाला असेल. आम्ही डेथ बॉडी घेण्यापूर्वी आम्हाला एकतर ऍक्सिडेंट झाला असेल तर ऍक्सिडेंट कोणी केला व का केला ते तर दिसलं पाहिजे, किंवा नेमकं काय कारण आहे ते समजल्याशिवाय आम्ही डेथ बॉडीतून घेऊन जात नाही. माझ्या भावाचं नाव नागेश गवंडी, 2 त्याचे फ्रेंड, एक रोहन भाई आणि एक प्रज्वल भैया. 7-7:30 वाजेपर्यंत तर भाऊ माझ्यासोबतच होता. 7:30 वाजता मला ते वीरतपासीर मंदिर जवळ सोडून तो गेला तिथून गेला. मग त्याला फोन केले होते मी रात्री 10 वाजता एकदा फोन केले, 11:30 वाजता एकदा फोन केले. मी फ्रेंडकडे चाललो शेळगीला, तिथून येतो म्हणून सांगितलं होतं मला. नातेपुतेला टोल नाक्यावर सुपरवायझर होतो. 3 जण आहोत आम्ही. मोठा भाऊ सेंटिंग करतो इथे, 2 नंबर भाऊ तो मीला. डेथ बॉडी एकावर एक पडले म्हणजे आम्हाला थोडं डाऊट यायला लागलाय. ते समजावं मला, किंवा ऍक्सिडेंट असेल तर कोण आरोपी आहे किंवा कोण ऍक्सिडेंट केलाय हे तरी आम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला केव्हा काय पहाटे 5 वाजता फोन आला, 4:59 ला फोन आला दुधाळ हवालदार.